नमस्कार. प्रत्येका कलाकारांना वाव दिलं पाहिजे. माझ्यासोबत आज आहेत देशमुख काका, शिडकोचे आहेत आणि संभाजी चौकामध्ये गजानन महाराजाच्या मंदिराच्या पाठीमागे काका राहतात. आणि या काळामध्ये म्हणजे पैसे कमवण्यासाठी किंवा रोजगार कमवण्यासाठी चाललेल्या धावपळीमध्ये काका स्वतः कलेला वाव देताना हे बघा, हे अशा पेंटिंग बनवतात. जर तुम्हाला हे पेंटिंग पाहिजे असतील तर जिथे जिथे कार्यक्रम असतो तिथे तिथे काका येतात, त्यांच्याकडून घ्या, त्यांना वाव द्या. आता कुसुम सभागृहामध्ये काकांची माझ्यासोबत भेट झाली आणि मला वाटलं की काकांच्या कलेला वाव दिला पाहिजे. जरी समजा तुम्हाला वाटत असेल की नाही ही पेंटिंग जराशी कमी आहे तरी सुद्धा घ्यावं, कारण का म्हणजे कलेला वाव देणं महत्वाचं आहे. हो ना काका? हो. तुम्हाला काय वाटतं? नाही अगदी बरोबर आहे. आता विरंगुळा म्हणा किंवा अर्थार्जन म्हणा याच्यासाठी मला करणं भागच आहे. अच्छा, पहिल्यापासून तुम्ही हेच करता हो का? हो, पहिलेपासून मी काय रिटायर माणूस आहे. हा मी वाघाळा नगरपालिकेमध्ये माझी हे होती हा प्रायव्हेट नोकरी, हा. ती संपली ते. अच्छा. आता मुलं वगैरे पुण्याला सेटल आहेत ते, हा. परंतु आता ते विचारत नाही चला बाबा तुम्ही काही करा, आम्हालाच आमचे पुरत नाहीत पैसे वगैरे. ते त्यासाठी मला हे व्यवसाय निवडावा लागला. पण काका तुम्ही आजकालच्या तरुणांना एक संदेश देताय हा. की जगामध्ये काही जरी झालं काही तरी पैसा कमवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. अनेक. आणि जर समजा एखाद्या माणसाकडे कला असेल तर तो माणूस कधीच मरत नाही. अगदी बरोबर. आणि मग ती कला तुमच्याकडे आहे तर कलेमधून माणूस नेहमी जिवंत राहतो. जीवन म्हणजे आपलं आयुष्य किती जरी रुखसुख असलं हो. तरी आपण दुसऱ्याचं आयुष्य हो. फुलवण्यासाठी आणि त्याचं आयुष्य सुंदर करण्यासाठी, बरोबर. त्यांचं घर सजवण्यासाठी तुम्ही हे चित्र बनवता. बस एवढीच आहे माझी सदिच्छा की बाबा मी पैशाच्या पाठीमागे लागणारा माणूस नाही, पैसा माझ्या पाठीमागे लागतो. खूप छान, खूप छान. कला असेल तर पैसा पळत येतो आपल्याकडे. हो. आणि काम करण्याची इच्छा सुद्धा पाहिजे. जिद्द पाहिजे. हो. चला, बस. थँक्यू काका. हो, एवढंच सांगू इच्छितो. थँक्यू. बरं. कशी? पैसे विदाऊट पैशाचं द्यायचं मला. विदाऊट पैशाचं हो. द्यायचंय? नका काका. अरे मला तुमच्या कलेला वाव द्यायचा आहे तर थोडे तरी ते- पैसे घ्या तुम्ही. तुम्ही केलात की ऍड केलात की पुष्कळ झालं. ऍड केली म्हणजे मला वाटलं करायचं. म्हणजे कसं आहे माहितीये का, प्रत्येक जण पैसे घेऊन वगैरे करतात, पण मला तसं नाही. मला तुम्ही भावलात किंवा तुमची कला भावली आणि मी केला. असं आहे का? हा. म्हणजे काय आपली प्रत्यक्षात पहिलीच भेट असल्यामुळे मलाही थोडं आकवड वाटलं, विचारलं नाही. ताईला. बहिणीसारखं मी काढलं, बॅग दाखवलं. आता छान. ते तुमचे विचार. हो खूप छान. बागड्यांपासून बनवलेली आहे. हो हो खूप छान. ते एक आजकाल फोटो घेऊया आपण.